नमस्कार महाराष्ट्र, सकाळचे 8 वाजतात. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा चावडेकर. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पुण्यामधून आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार हा बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. विशाल गोखले यांनी जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ईमेलवरून जैन ट्रस्टला कळवलेला आहे. जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टी यांना गोखलेंनी व्यवहार रद्द झाल्याचा ईमेल केलाय. व्यवहारातील 230 कोटी रुपये परत देण्यात यावे अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. धर्मदाय आयुक्तालय यांना सुद्धा पत्र पाठवत पूर्ण व्यवहार हा रद्द झाल्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे मेलमध्ये नमूद केलंय. तर नैतिकतेच्या मुद्द्यावरून व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखलेंनी म्हटलंय. जैन धर्मीयांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या असं देखील गोखले म्हणाले. याबद्दल राजू शेट्टी यांनी काल संध्याकाळी गोखलेंना व्यवहार रद्द करण्याचं आवाहन केलं होतं. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात 8च्या अपडेट्समधून. 2 दिवसात जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला तर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवणार असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय. तर पुढील 2 दिवस मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं 2 दिवसात तोडगा निघेल, त्यामुळे आनंदी असल्याचं धंगेकर म्हणाले. मला 2 दिवस तुम्ही काय बोलू नका. आता 2 दिवस मी काय बोलत नाही आणि टीका काय करत नाही. माझा तो सगळं ट्विट बंद केलंय मी. परंतु 2 दिवसामध्ये मी वाट बघतोय. 2 दिवसामध्ये हा व्यवहार क्लिअर झाला पाहिजे आणि या व्यवहारामध्ये रवी धंगेची काय लुटूपुटूची लढाई नाही. ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी मुरलीधर मोहोळला माझ्या हाताने जिलेबी नेऊन देणार. त्यांनी खाल्ली तर ठीक आहे, नाहीतर त्यांच्या दारात ठेवून येणार, पण येणार. जैन बोर्डिंग ट्रस्ट सोबत जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द केला. मुरलीधर मोहोळ यांनी फोन करून आणि व्हॉट्सअपवरती पत्र पाठवून याबाबतची माहिती दिल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय. मात्र आपण पूर्णपणे समाधानी नाही. 3.5 एकर जागेवरती गोखले यांचं नाव आहे. ट्रस्टनं पुढे आलं पाहिजे आणि हे नाव काढून पूर्ण व्यवहार रद्द केला पाहिजे असं राजू शेट्टींनी म्हटलंय. तर गोखले यांचं नाव काढून पूर्ण व्यवहार रद्द करावा. धर्मदाय आयुक्तांनी या व्यवहारामध्ये लक्ष घालावं अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली आहे. आम्ही समाधानी नाहीत, कारण आजही ह्या क्षणाला ह्या 3.5 एकर जागेवर नाव लागलेलं आहे. ते गोखले डेव्हलपर्स लागलेलं आहे. हा व्यवहार पूर्ण रद्द होईल त्यावेळी पुन्हा ते HND ट्रस्टचं नाव लागेल आणि म्हणून ट्रस्टीने आता याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. त्यांनी जर का नाही घेतला तर 1 तारखेपासून 1 नोव्हेंबरपासून आंदोलन चालू होणार. जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार रद्द करा या मागणीसाठी जैन समाज आज राज्यभर आंदोलन करणार आहे. मात्र जैन समाजाच्या आंदोलनाआधीच बिल्डर गोखले यांनी व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जैन समाज आता आंदोलन करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि निलंबित PSI गोपाळ बदनेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावरती लिहिलेल्या नोटवरती PSI गोपाळ बदने यानं 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला होता. दरम्यान बदनेला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना त्यानं आपण प्रामाणिक आहोत, पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे असं माध्यमांसमोर म्हटलं. आरोपी गोपाळ बदनेला कोर्टात हजर करण्यात आलं तर पोलिसांनी गोपाळ बदनेच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला उपनेत्या आज कायदा आणि सुव्यवस्थेचे अतिरिक्त महासंचालकांची भेट घेणार आहेत. निखिल गुप्ता यांना भेटून त्या निवेदन देणार आहेत. तर फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या नाही, संस्थात्मक हत्या आहे असं वक्तव्य हे जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. चुकीचे अहवाल देण्यासाठी पोलीस आणि लोकप्रतिनिधींचा दबाव होता असं देखील आव्हाड म्हणाले. अनेक महिन्यांपासून ती असुरी शक्तींविरोधात एकटी लढली. पोलीस आरोग्य प्रशासनानं लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादानं ही हत्या केलेली आहे असं आव्हाड म्हणाले. आवाज उठवला नाही तर जुलमी राजवटीमुळे घराघरात अशा आत्महत्या होत आहेत असं देखील आव्हाड म्हणाले. आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. तत्पूर्वी एक मोठी बातमी पाहूयात. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. आज दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे इतर सगळे नेते
पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। चर्चगेट परिसरात हे नवं प्रदेश मुख्यालय बांधण्यात येणार आहे। दिल्लीतील पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवरती मुंबईत देखील सुसज्ज इमारत ही उभारली जाणार आहे। आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर या भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि त्यानंतर आज हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। सकाळी 9 वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या कार्यालयाच्या ठिकाणी पूजन करणार आहेत। पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। आज वरळीच्या NSCI डोम मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडणार आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरी, दुबार मतदार, त्याबरोबरच मतदार यादीतील घोटाळा याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे या मेळाव्यामध्ये देणार आहेत। ज्याप्रमाणे राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये हे प्रेझेंटेशन द्वारे मांडलेलं होतं, तशाच प्रकारे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या टीमनं मागील काही दिवसांपासून यासंबंधी महाराष्ट्रामध्ये जे काही पुरावे गोळा केले त्याचं प्रेझेंटेशन हे आता समोर मांडणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीत मतदार यादी संदर्भात काय खबरदारी घ्यायची याच्या सूचना करणार आहेत आणि या मेळाव्यामध्ये विभाग प्रमुख, शाखा प्रमुख तर उपशाखा प्रमुखांपर्यंत सर्व पदाधिकारी हे देखील उपस्थित राहणार असून उद्धव ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। वरळीच्या NSCI डोममध्ये संध्याकाळी 5 वाजता हा मेळावा पार पडणार आहे। पुढची एक मोठी बातमी पाहूयात। मनसेच्या केंद्रीय समितीची अगदी थोड्याच वेळामध्ये शिवतीर्थ इथं बैठक पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मतदार यादी आणि इतर बाबींवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। त्याबरोबरच 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत देखील बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। नियोजन आणि इतर विषयांवरती या संपूर्ण बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर या बैठकीला मनसेच्या केंद्रीय समितीतील नेते हे उपस्थित राहणार आहेत। त्याबरोबरच आज संध्याकाळी 6:30 वाजता देखील दादर इथल्या सूर्यवंशी हॉल इथं मनसेच्या नेत्यांची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक ही आयोजित करण्यात आली आहे। आणि आज संदर्भातले अपडेट घेऊयात प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, मनसेच्या आज 2 बैठका आहेत। आज सकाळी शिवतीर्थ इथं बैठक आहे, कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे? आकाश, आपण जर पाहिलं तर मतदार यादींच्या घोळाबाबत आता मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते। आज मुंबईतील विशेष ज्या आहेत त्या मतदार यादींची तपासणी जी आहे ती आज केली जाणार आहे। या आधीच शाखाध्यक्ष असेल, उपशाखाध्यक्ष असेल यांना हे काम देण्यात आलेले आहे आणि ही सगळी जे आलेल्या यादींमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या विभागाध्यक्षांमार्फत केंद्रीय समितीकडे सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत आणि केंद्रीय समिती आज या सगळ्या संदर्भात राज ठाकरे यांच्या सोबत चर्चा करणार आहेत आणि त्याच्यानंतर हे सगळे मुद्दे 1 नोव्हेंबरला जो मोर्चा होणार आहे त्याच्यात राज ठाकरे सर्वांसमोर मांडणार आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची जी आहे ती ही बैठक पार पडणार आहे। त्यासोबतच आज संध्याकाळी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने सूर्यवंशी हॉल येथे मनसेच्या नेत्यांची बैठक। या बैठकीला राज ठाकरे उपस्थित नसतील, पण मनसेचे जे नेते बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, संदीप देशपांडे असतील यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मुंबईतील सर्वच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी या बैठकीला बोलवण्यात आलेले आणि या बैठकीत आगामी महानगरपालिकेत कसं काम। अगदी बरोबर आहे। त्यामुळे राज ठाकरे सकाळच्या सुमारास जी बैठक होतीये त्यामध्ये मार्गदर्शन करतील। धन्यवाद अजय या अपडेटसाठी। आणि यानंतर थेट जाऊयात बावनकुळे बोलूया की महायुतीमध्ये मनभेद तयार होणार नाही, ही काळजी आम्ही सर्वांनीच घ्यायची आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सर्वांना सूचना दिल्या आहे की महायुतीमध्ये मनभेद होऊ देऊ नका, मतभेद होऊ देऊ नका। माननीय एकनाथजी धनगेकरजी आणि सर्व टीमला अशा पद्धतीच्या सूचना देतील, अजितदादा देतील। शेवटी आमची सामूहिक जबाबदारी आहे की महायुतीमध्ये चांगलं वातावरण ठेवणे। बैठकीची तयारी दाखवल्यानंतरही बच्चू कडू आपल्या आंदोलनावर ठाम आहे, उद्या नागपुरात येणार आहे। नाही, मला वाटतं की उद्या 10:30 वाजता जी बैठक आहे, मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावली आहे, ती बैठक मला वाटतं फ्रुटफुल होईल आणि जर मागण्याच मंजूर झाल्या तर मोर्चाची गरज पडणार नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आहे, आज भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन आहे। खूप दिवसापासून महाराष्ट्राच्या 1.5 कोटीच्या वर सदस्य संख्या असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांची ही भावना होती की मुंबईचं प्रदेश कार्यालय हे बांधकाम झालं पाहिजे। सध्याचं प्रदेश कार्यालय फारच कमी स्पेसमध्ये आहे, तर नवीन प्रदेश कार्यालय बांधकामाकरता, त्याच्या भूमिपूजनाकरता माननीय अमितभाई येत आहेत। खरं तर आमच्याकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे। ठाकरे गटाचा आज मेळावा आहे, ज्याप्रमाणे राहुल गांधींनी मतदार याद्यांचं प्रेझेंटेशन केलं होतं तसंच आदित्य ठाकरे आज करणार आहे। खोटारडेपणा आहे, या खोटारडेपणाला लोक कंटाळले आहे। मतदार यादी ह्या विषयावर
खरं तर फेक नरेटिव्ह पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं हा चालणार नाही. आज से पूरे देश में SIR लागू हो रहा है, क्या कहेंगे? हाँ, तो वो अच्छा ही है कि मतदार यादी का पूरा एक बार सही मतदार यादी बनेगी, ठीक ही है. थँक्यू सर. तर नागपूरमधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. महायुतीमध्ये मतभेद होऊ देऊ नका असं वक्तव्य हे बावनकुळेंनी केलंय. पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूयात. पंतप्रधान मोदींना अदानींचा एवढा मोह का, असा सवाल हा ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनाने अग्रलेखातून केलाय. अदानी भाजपचे कोण लागतात असा प्रश्न काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विचारलाय. त्याचं उत्तर पंतप्रधानांनी दिलं पाहिजे असं सामनाने म्हटलंय. मोदी स्वतःला फकीर समजतात तर अदानींच्या मार्गानं इतकी संपत्ती का एकवटतात, असं देखील सामनाच्या अग्रलेखामधून विचारण्यात आलंय. तर या अग्रलेखामध्ये काय नमूद करण्यात आलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. वॉशिंग्टन पोस्टनं LIC पैशांच्या घोटाळ्याबाबत जे सत्यकथन केलं त्यातही अर्थ मंत्रालय, नीती आयोगानं वेगाने निर्णय घेतले आणि अदानी समूहाचा कुठेच खोळंबा होऊ दिला नाही असं म्हटलं आहे. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश विचारतात, अदानी भाजपचे नक्की कोण लागतात? या नात्याबाबत एकदा पंतप्रधान मोदी यांनी खुलासा केलाच पाहिजे. मोदी हे स्वतःला फकीर मानतात. एक झोला हीच त्यांची संपत्ती आहे. ते स्वतःला देशाचे प्रधान सेवक मानतात. त्यांना कुटुंबाचे पाश नाहीत. त्यामुळे मोहमाया, लोभ या षड्रिपूंशी मोदींचा संबंध नाही. हिंदू धर्मात याला महत्त्व आहे. मग पंतप्रधान मोदी अदानींच्या मार्गाने इतकी संपत्ती का एकवटत आहेत? षड्रिपूंचं प्रकरण LICतील जनतेच्या पैशांपर्यंत पोहोचेल म्हणून चिंता वाटते, इतकंच. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार कोण असा प्रश्न चर्चेत आहे. हाच प्रश्न पंकजा मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांना विचारला असता त्यांनी मुंडे भावा बहिणींवरती जोरदार टीका केली आहे. गोपीनाथ यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता असल्याचं त्यांनी सांगितलंय. हे बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. कोण असं म्हणतात, काही लोक की पंकजा मुंडे वारसदार आहेत, काही लोक म्हणतात धनंजय मुंडे वारसदार आहेत. मात्र तुम्ही दोघांचंही नाव नाही घेतलेलं आहे. नाही, त्यांची तेवढी लायकी पण नाही आहे नाव घेण्याचं आहे आणि त्यांचं तेवढं तळागाळाचं राजकारण पण नाही आहे. जे गोपीनाथरावांचं होतं, जननेते लोकनेते होते ते, तसे हे नाही आहेत. हे त्यांच्या मोठेपणामुळे त्यांच्यावर त्यांच्या आयत्या राजकारणावर तिथे येऊन त्यांच्या नावावर बसलेले आहेत. जमिनीसाठी असं करतात, गोपीनाथरावांनी असं कधी केलं नाही. काल परवाच तुम्ही बघितलं असेल, पाशा पटेल यांचं 100 एकर जमीन त्यांच्या फिनिक्स फाउंडेशनला गोपीनाथरावांनी दिलेली आहे आणि हे तर बळकावून राहिलेले आहेत. हे किस्से लोक आजही ते गेल्यानंतर डोळ्यात पाणी आणून सांगतात आणि हे त्याची मजा घेऊन, गोपीनाथरावांच्या नावाची मजा घेऊन सगळ्यांना लुटत असतात, खंडण्या करत असतात. हेच बहीण भाऊ करतात आणि त्यासाठी ते एकच झालेले आहेत. त्यांचं एक होण्याचं कारणच हे आहे की त्यांना फक्त बळकवायचं आहे, लोकांना त्रास द्यायचा आहे, गोरगरीब जनतेच्या जागा लुटायच्या आहेत आणि पैसा जमा करायचा. कुठं नेणार आहेत हे आयुष्यात, कुठं पेडणार आहेत? शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी 28 तारखेला बच्चू कडू यांचा नागपूरला भव्य ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आला. आज सकाळी 9 वाजता अमरावती जिल्ह्यातील कुरळ पूर्णा इथल्या निवासस्थानावरून शेकडो ट्रॅक्टर घेऊन हजारोंच्या संख्येनं नागपूरकडे ते कूच करणार आहेत. 28 तारखेला मोर्चावेळी महादेव जानकर, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि अजित नवले हे सुद्धा सहभागी होणार आहेत. मात्र या मोर्चापूर्वी बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांकडून बैठकीसाठी बोलावण्यात आलंय. मात्र या बैठकीसाठी जायचं की नाही हे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकला चलो रेचा नारा दिला. तर पक्षाची भूमिका ठरवण्याचे सर्व अधिकार पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरातांना दिले. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या या निर्णयावरती महाविकास आघाडीतील इतर पक्ष काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.
आमची अशी विनंती आहे साहेबांना की साहेब जर सगळ्याच तालुका अध्यक्षांचं म्हणणं आहे तर आपण स्वबळावरती आपण तयारी करून घेऊ आणि त्यानंतर आपण जो आदेश द्याल तो आम्हाला अंतिम असेल. परंतु आज कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, सगळ्यांना संधी मिळावी अशी सगळ्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिकेबरोबर आम्ही सर्वजण सहमत आहोत. सर्व तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्षांचं मत आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी ऐकून घेतलं. बहुतांशी अध्यक्षांची अपेक्षा अशी आहे, साहेबांकडे आग्रह आहे की काँग्रेसनं नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावरती लढवाव्यात असा आग्रह धरलेला आहे. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जनतेच्या आरोग्य सेवेसाठी सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना ही योजना ठाण्यात ठप्प झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. ठाण्यामध्ये आपला दवाखान्याच्या जागी इतर व्यवसाय सुरू केल्याचा आरोप भाजपनं केलाय. ठाण्यात सुमारे 40 ठिकाणी केंद्र उभारली गेली, पण आता त्या दवाखान्यांपैकी अनेक ठिकाणी दरवाजे बंद आणि बॅनर धुळखात पडलेले दिसत आहेत. त्यातलं एक केंद्र ठाण्यातील मानपाडा या भागामध्ये आपला दवाखाना नसून साड्यांचं दुकान बनवलं गेलंय. मालकाच्या मते ठेकेदारानं भाडं थकवलं म्हणून गाळा साडी विक्रेत्याला देण्यात आला, तर संबंधित कंपनीला काळ्या यादीमध्ये टाका, अन्यथा आम्ही महापालिकेवरती मोर्चा काढू असा इशारा भाजप आमदार संजय केळकर यांनी दिलाय. आम्हाला ऍक्च्युली आमच्या गाळ्याचं भाडं आहे 20,500 आणि आमचं 2 वर्षाचं ऍग्रीमेंट होतं. 1 वर्षामध्ये बंद पडलं. 4 महिन्याचं त्यांनी भाडं दिलेलं नाही आम्हाला अजिबात. तर आम्ही खूप वेळा त्यांना सांगितलं, पण त्यांनी आम्हाला पैसे रिटर्न दिलेले नाहीयेत. तर मला शिंदे साहेबांना एकच सांगायचं की जे आमचे पैसे राहिलेत ना बाकी, ते आम्हाला परत मिळाले पाहिजेत आणि इथे कामगार होते त्यांचे पण पैसे त्यांना मिळाले पाहिजेत. ह्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं. ज्यांना हे हॉस्पिटलला जाऊन मेडिसिनचा खर्च करू शकत नव्हते ते इथे येऊन मेडिसिन घेत होते, पण ते 1 वर्षापुरतीच मर्यादित राहिलं, त्याच्यानंतर ते बंद झालं. तर कुठंतरी हे पण एक दुःखाची बाब आहे की हे बंद झालं. ठीक आहे, महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही की आता हा आपला दवाखाना सुरू केला आता तो बंद झाला, आता दुसरं काहीतरी त्या ठिकाणी. आम्हाला जनतेच्या करता गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीची आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा पाहिजे. अशा प्रकारची यंत्रणा नकोय आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची त्वरित दखल घ्यावी. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी सकाळी 10 वाजता आमदार रोहित पवार हे स्वतः नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. वन विभागानं दिलेल्या वन आणि शासकीय जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचं भूखंड हे गद्दारांच्या घशात घातल्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती भावनाताई घाणेकर यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रोहित पवार उपस्थित राहतील. सर्व जागृत नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी या उपोषणाला पाठिंबा द्यावा असं आवाहन रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलंय. अमरावतीत राणा दाम्पत्य विरुद्ध यशोमती ठाकूर वाद पुन्हा रंगलाय. निमित्त ठरलंय ते दिवाळीत वाटलेल्या किराणा किटचं. राणा दाम्पत्याने दिवाळीनिमित्त किराणा मालच्या किटचं वाटप केलं. यावेळी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या घरी देखील त्यांनी हे किट पाठवलं. यावरून त्या चांगल्याच संतापल्यात. या किटच्या पिशवीवरती चित्रविचित्र फोटो असून या किराणा माल दर्जा चांगला नसल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलंय. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदा देखील यशोमती ठाकूर यांच्या घरी मिठाई आणि किराणा किट पाठवल्याचं रवी राणा यांनी सांगितलंय. हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं. परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल. माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही. मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे. मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं. आमदार सुहास कांदेंच्या पुतळ्यावरती गुन्हा दाखल झालाय. जिल्हा परिषदेमध्ये ठेकेदारी करण्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी देवेंद्र कांदेवरती हा गुन्हा दाखल झालाय. देवेंद्र कांदे यांच्या मालकीच्या गुरुकृपा एंटरप्राइजेस या नावानं ठेकेदारीचा परवाना आहे. त्यासाठी देवेंद्र कांदे यांनी दिलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी केली असता बनावट कागदपत्र ठेवून ठेकेदार नोंदणी प्रमाणपत्र मिळवले असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय. कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप अहिर यांनी त्याबाबत फरियाद ही दाखल केली होती.
2 दिवसांपूर्वी विमानात मराठी बोलणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ माही खान नावाच्या तरुणानं व्हायरल केला. महिला जेवत असताना या तरुणानं सीट मागे घेतलं, त्यामुळे जेवण सांडलं होतं. तेव्हा ही महिला त्याच्याशी मराठीत बोलली. त्यावरती मराठीत का बोलताय असा सवाल विचारत माही खाननं महिलेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती शेअर केला. या प्रकरणानंतर आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचं संबंधित महिलेनं सांगितलंय. या सगळ्या प्रकरणावरती मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. या महिलेला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपची सगळ्यांची असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे.